वेलकम टू महाराष्ट्राचा बिगेस्ट रियालिटी शो चल भावा सिटीत. इथे गावात सिटी नाही, सिटीत गाव गाजतंय. मेरे पास गाड़ी है, बंगला है, बैंक बैलेंस है, क्या है तुम्हारे पास? मेरे पास सिनेमा है. दादासाहेब फाळके यांनी सुरू केलेला हा प्रवास 100हून अधिक वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. आणि आज याच प्रवासाचा अनुभव आपले गावरान ब्रोज आणि सिटी सुंदरी घेणार आहेत. या सुपरहिट सिनेमांनी थिएटर दणाणून सोडलं, त्याच सिनेमातील गाजलेल्या व्यक्तिरेखा ते आपल्या समोर सादर करणार आहेत. नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम. गावाला व्हॉट्सअप आणि शहराला राम राम. मी श्रेयस तळपदे आपणा सर्वांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे चल भावा सिटी. या वीकेंडला रंगणार आहे रंगमंची अभिनयाचा महाटास्क आणि एका जोडीला मिळणार आहे रिटर्न तिकीट. कॅमेरा समोर अभिनय करण्याचा अनुभव गावरान ब्रोजनी घेतला आहेच. आता वेळ आली आहे प्रेक्षकांसमोर आपली अभिनय कला सादर करण्याची. हा महाटास्क मध्ये तुम्हाला जोडीने लोकप्रिय चित्रपटांमधील गाजलेल्या व्यक्तिरेखांची दृश्ये स्टेजवर सादर करायची आहेत. बेस्ट ऑफ लक. आता कोण राबणार, कोण गाजणार, कळणार कळणार. चल भावा सिटी. हे जे काय दर आठवड्याला तुम्ही मला सरप्राईज करता ना, त्याला तोड नाहीये. क्या बात आहे, क्या बात आहे. प्लीज प्लीज बसून घ्या सगळ्यांनी. तर आजच्या या खास महाटास्कला जजेस सुद्धा खासच हवेत नाही का? आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा अभिनेता. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया संदीप पाठक याचं. आणि आता मी बोलवतोय अनेक चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी महाराष्ट्राची लाडकी अमृता खानविलकर. थँक्यू. कसं वाटतंय? एकच म्हणावं असं वाटतं की खरंच सिटीत गाव गाजतंय. त्यांचा मेकओव्हर जेव्हा केला होता बापरे, हो, मी फार एन्जॉय केला. तेव्हा मला 25 वर्षापूर्वीचा संदीप पाठक आठवला. पण मी काय म्हणते, ते बदललेले दिसत आहे. तुझं तसंच थँक्यू सो मच. आज तुम्ही आल्याबद्दल मी तुम्हाला विनंती करतो, प्लीज बसून घ्या, कारण दणदणीत परफॉर्मन्सेस होणार आहेत सगळ्यांचे. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट मग सगळ्यांना. आज आपले गावरान ब्रोज आणि सिटी सुंदरी आज वेगवेगळ्या सिनेमांमधले काही आयकॉनिक सीन्स इकडे आपल्या समोर परफॉर्म करणार आहेत विथ दी आयकॉनिक कॅरेक्टर्स. मी तुम्हाला विनंती करू, तुम्ही एन्जॉय तर कराच, पण त्याबरोबर आजचं परीक्षण सुद्धा तुम्हाला करायचंय. ओके, येस. ऑल राईट. तर सुरुवात करूया आपल्या आजच्या पहिल्या परफॉर्मन्सला. सावधान, होशियार, राजाधिराज, महिष्मती साम्राज्याचे सम्राट, सर्वांचे लाडके, अत्यंत बुद्धिमान, अपराजित शूरवीर बाहुबली. पण ते आज आपल्या देवसेनेच्या तावडीत सापडलेत. बायको समोर भले भले योद्धा तलवार ज्ञान करतात. तर पाहूया आपला मराठमोळा बाहुबली आणि त्याची देवसेना. प्लीज वेलकम ऋषिकेश अँड श्रुती. गली गली तेरी लाज जली, जियो रे बाहुबली. सिलेंडर आणलाय. क्या
महिष्मती. मी देवसेनेचा पती. देवसेना ए देवसेना ए शिवसेना ए देवसेना गा कुठे राहिली? ए हळ हळ इकडून ए मी तुझा नवरा आहे. हाड कुठे म्हणतीस? काय हाड कुणाला म्हणलीस गा? मला थोडी म्हणाले मग कुणाला म्हणलीस? अहो ते कुत्र आलेलं त्याला हाड म्हणली हो मी. असं झालं वय मग पाठीमागे दकडीला आवा येत नाही वय. हो तुमच्या फालतू गोष्टीनं गप्प करा जरा. घे. मला सांगा सिलेंडर आणायला सांगितलेला तो आणला का? अगं हे काय मग पोस्टाची पीटी आणल्या वय. ओ माय गॉड 1500 रुपये दिलेले. हा. 1100चा सिलेंडर हा. 400 रुपये द्या. 40 रिक्षाला गेलं. 40 रिक्षाला? मग? एवढा मोठा पैलवान. अगं मग? रिक्षाची काय गरज आहे? मग लाज नको काय? वाटते की नाही? लाजायचं काय त्यात? हे बघ एवढं ऊन केवढं आहे. उन्हाचं काय आहे? येता येता शिवकामी मम्मी गिफ्ट गाठ पडली. मग काय प्रणाम करतो करतोस हात किती भाजलाय बघ पहिला. बघू चला तिथे, चला तिथे. एवढे लोखंडाचे कपडे घालायला कोणी सांगितलेलं? मी सांगते आमच्या इकडची लहान लहान पोरं घेऊन जातात चुंबक चुंबक खेळायला यांना. काय सांगू बाहू बली बली का रडायला लागलास? कटप्पा अंकलची आठवण आली का? काय सांगू बिचारा टाकला आहे तरी किती घेऊन फिरतोय बघ बरं द्या. किती मला काळजी आहे त्या कटप्पा अंकलची. ऐकलंय मी ऐकलंय. काय ऐकलंय? ऐकलंय मी. काय ऐकलंय? ऐकून घ्या. बरं बोला. कालच परवा दिवशी ऐकलंय काय? उडतं उडतं कबुतरांनी अंड दिलंय कटप्पा अंकलच्या टकल्यावरती. खरंच आणि काय? सांगते 2 मिनिटात ऑमलेट झालं त्याचं. अगं उडता उडता कोण कबूतर अंड घालते वय? नाही नाही अगं देव काय बुद्धी देताना काय चाळण घेऊन गेलतीस काय? तुम्हाला सोडायला गेलेली मी. बर बर बर. मुंबईत काय घडतंय कळतच नाही. अहो ऐका ना बोला ना. काल ना बल्ला भाऊजीची बायको मला खूप म्हणाली हो. काय म्हणली? खूप भांडली. म्हणाली की तुमचा नवरा 10 अंडी खातोय खाणारच मग. पण टरफळला आमच्या दरवाजात येऊन टाकतोय. मग तिकडे कशाला टाकतेस? तुम्ही टाकताय मी नाही. फोन आला कुणाचा? कुणाचा आहे? शिवगामी मम्मीचा फोन आहे. शिवगामी मम्मीचा फोन आहे. हॅलो हा हा सासूबाई सगळं बरोबर आहे. काय आलं? हो मी आले मी आले. ओ ऐका ना जरा काय मला झालं? आमच्या घोड्याने जरा बँकेत सोडता का? लाडकी बहिणीचा जरा हफ्ता आलाय. खरंच काय? हो, हो. तुम्ही तिथून जरा तालमीत जावा हा. बर बर. गॅरेज मधलं रक्कड. हा, गॅरेज मधलं रक्कड. काय लवकर? चल, चल लवकर मला बी जायचं तालमीत. अगं, हो. क्या बात है पहलवान. आपण विचारायचं का परीक्षकांना कसं वाटलं ते? मध्ये अमृताताईंची कमेंट आली होती, ओ हो हळवा झाला आपला बाहुबली. विचार नाही ते अमृताताई. काय झालंय ना ऍक्च्युली बाहेरून कितीही बाहुबली असेल आतून एकदम मऊ मऊ मली येतो. आणि त्याची काही राजमाताला खालतीच गेले ते. आता शिवगामी. मला फार आवडलं. फार गोड होता परफॉर्मन्स श्रुती. तुम्ही पण खूप छान केलं Thank you, thank you. आणि मजा आली धमाल आली परफॉर्मन्स मध्ये. तुमचं गिव्ह अँड टेक चांगलं होतं आणि टायमिंग जबरदस्त होतं आणि जे लिखाण होतं लाडकी बहीण योजना ह्याचा असं वाटलं होतं की परफॉर्मन्सच्या आधी की तुम्ही गॅसवर असाल पण तसं काही नव्हतं. अरे मी विसरलेच काय तुमच्या परफॉर्मन्स मध्ये ना मंत्रमुग्धच झाले बघा मी. चला हाय हाय. काय मला पण नाही माहिती काय म्हणते. अरे 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 हा नमस्कार. खूप छान झाला परफॉर्मन्स. तर काय आहे ना तुम्हाला चॅलेंजेस खूप आवडतात आणि त्यात तुम्ही एकदम प्रथमच येता असं मी पाहिलंय. त्याचा जो प्रोग्रेस चार्ट आहे तो चार्ट पाडेल आणि माणसाला. त्यांची एवढी लवचिक बॉडी बघून हो. मला असं वाटतं की त्यांना नाचाचा आपण एक
चॅलेंज द्यायला पाहिजे. तर तुम्ही आणि मी आपण एक छान रील करूया. ते गाणं माहितीये तुम्हाला? झुमका नावाचं एक गाणं माहितीये? रॉकी रानी की प्रेम कहाणी. मग गाणं पण शिकून होईल. वा वा, क्या बात आहे. वा वा, खूप चला. छान. आज झुमका आणि ठुमका एकत्र बघायला मिळणार आपल्याला. मी आधी तुम्हाला शिकवणार. हे बघा काय परत करायचं. एकदा. हे सिम्पल बघा, आहे. simple. सिम्पल आहे. हे बघा 1 2 श्रुती, हा. 3 4 टाकून द्यायचंय आपण. असं. हा? हा, त्याच्यानंतर 1 पायावर नको येऊ. एवढी जोरात उडी नाही मारायची आहे की स्टेज तुटेल. नाही नाही तुटणार नाही. 1 2 3 4 आणि मग इकडे बघायचं आणि मग 1 2 3 4. 1 2 3 4. Come on, ऋषिकेश, एनर्जी. Come on, ऋषिकेश. आता माझ्याकडे बघा. आता ना श्रेयस सर, आता मी तिकडून एवढी उठून आले, हो बरोबर. त्यांच्याबरोबर डान्स केला. तुम्ही मराठीत म्हणालात. फक्त तिला येत नाही बघा, त्या वहिनीला पण. तिला समजण्यासाठी आणि तुमचं इंग्लिश किती चांगलं आहे हे लोकांना सांगण्यासाठी आपण एक काम करूयात. तुम्ही माझी स्तुती करा इंग्लिश मध्ये. हे सिम्पल आहे Simple आपल्यासाठी. आहे. हो म्हणजे काय, मी आहे मागून सांगतो. मागून इंग्लिश बिंग्लिश काय यार? अहो, इंग्लिश जरा अडकते हो. अहो, अडकून अडकून बोला, काय फरक पडतोय आपल्याला. चला बोला. यो ब्युटिफुल. आय ब्युटिफुल. हा, आय लाईक यू चंद्रा. आय लाईक चंद्रा. ओके. आय लाईक 12. हा, वाजले की 12. आय लाईक वाजले की 12. आय लाईक यू आईज. आईज. ओके. हा, यू स्माइल. एवढीच आहे. आता इथे काय फाटेल. सपोर्ट करतो मला आणि तिकडे कुठे गेला सर. यू लुक सो प्रिटी. यू लुक सो प्रिटी. थँक्यू. आय लव्ह यू. नाही 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 मारतील मला. खाऊ नको चप्पल. नाही नाही नाही. सर म्हणलं आय लव्ह यू. आय लव्ह यू. I love you. काय? सर म्हणलं मी नाही म्हणाला. मी बोललो. श्रेयस सर बोललेच नाहीत कुठे. मला कानात बोललं. याला काहीच अर्थ नाही. याला काय? हे जरा अति नाही का झालंय? बरं आता माफी मागायचं आहे ना, सांग. विल यू मॅरी मी? असं करून बोल. Will you marry me? Will you marry me? काय अर्थ असतो याचा जरा? लग्न करशील का? लग्न करशील का? कसा येईल नाही तर गुडघं बी टेकलं. वा वा, पण जोरदार टाळ्या ऋषिकेश साठी. थँक्यू अमृता. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर बिंग सच अ स्पोर्ट. काय केलं हे? खूप छान केला परफॉर्मन्स ऋषिकेश. खूप मजा आली. श्रुती, व्हेरी Thank you, नाईस. thank you. आणि तुम्हाला माझ्याकडून एक स्पेशल गिफ्ट हे आहे की सिलेंडर तुम्ही आज घेऊन जाऊ शकता. थँक्यू मॅम. थँक्यू सर. अरे मोडेल पण वाकणार नाही. ही मराठी म्हण पुष्पाच्या हिरोने मनावरच घेतलीये आणि ती पाहून आपला गावरान ब्रो अल्लू अर्जुनचा जबरा फॅन झाला आणि आज त्याला संधी मिळाली आहे इकडे पुष्पाची भूमिका साकारण्याची. राज करने के लिए आया मैं, झुकेगा नहीं साला. दम है तो रोक के बता शेखावत, रोक लिया तो छोड़ देगा मैं सिंडिकेट. उठाएगा कुलाड़ी, कमाएगा दिहाड़ी, आई शपथ करेगा मैं आपकी जिंदगी मजदूरी. ए, बोला रे सगळे. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया वादळ म्हणणारा आपला पवन आणि त्याची श्रीवल्ली गायत्रीचा.
अड्डा ये मेरा अड्डा पुष्पा पुष्पराज चुकेगा नहीं साला तू जानू वानू जो कहता है बीवी तेरी हूँ लगता है सामे मोर सामे मैं सामी सामी जो कहती हूँ मर्द मेरा तू लगता है सामे मोर सामे सारी सारी आई सामी सारी उठा ना. उठेगा नहीं साला उठेगा नहीं साला अहो उठा स्किट करायचंय. बरं ते जाऊन द्या. मला सांगा चिंगम खाणार काय? चिंगम खाणार पण थुकेगा नहीं साला सामी. पण सामी मला सांगा तुम्हाला मी आवडते का? ही काय सांगायची गोष्ट आहे का पावसाशिवाय चिखल नाही अरे नळीशिवाय मटण नाही आणि तुझ्याशिवाय मी नाही नळीशिवाय मटण नाही. काय भिक्कारड उदाहरण दिलं. नाही म्हणजे मला म्हणायचं होतं की काय प्रेम करता माझ्यावर. मग तुझा फोटो पाकिट मध्ये घेऊन फिरतो ना आणि पाकिट घरीच विसरता रोज. अगं ऑनलाईन पेमेंट चालू आहे म्हणून पाकिट घरी आहे हो आणि तसं पण आजकाल तुम्ही कार्ड नाही स्वाईप करत हातच स्वाईप करता ना सगळीकडे. तुम्हाला लक्षात आहे का आपल्या लग्नात तुम्ही माझ्या पप्पांना काय म्हणलेलात? मी श्रीवल्लीच्या डोळ्यात कधी पाणी येऊ देणार नाही. का म्हणला तसं? साचलेल्या पाण्यात मच्छर अंडे घालतात ना ओ! मला माहिती आहे ना माझे पप्पा काय म्हणाले होते तुम्हाला? जावई बापू माझी हिऱ्यासारखी पोर आहे सोन्यासारखी गोड आहे लाखात एक आहे माझी पोर. तुम्ही काय उत्तर दिलं होतं त्यांना? म्हणलं होतं ना किती ज्ञाशान वापस ओ तुम्ही ना नेहमी माझ्याशी वाईट वागता नेहमी मला घालून पाडून बोलता. मी रुसले तुमच्यावर मी कधी 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 नाही बोलणार. अहो समजूत काढा माझी. झुकेगा नहीं साला हो झुकेगा नाही साला. नाही मग बसा एकटेच चालले मी. तेरी झलक शर्फी नामदक बर्फी तेरी झलक शर्फी बातें करे दो हल्फी. आता हीच ती वेळ हाच तो क्षण ज्याच्यासाठी मी इथे आली आहे. पुष्पा आला आपल्या समोर आणि मी तिकडे येऊन तुमच्या बरोबर डान्स करणार नाही असं तर होणार नाही. जजिंग बिजिंग होत राहिलो. थँक्यू अमृता, थँक्यू सो मच. मी डबिंग मध्ये एवढा वेळ नाही बोललो जेवढा हा बोलला झुकेगा नाही साला. संदीप काय म्हणशील? मी रिलेट करत होतो त्याच्याशी कारण पुष्पासाठी एक आवाज पाहिजे असतो. माझा आणि पवनचा कर्जबाजारी आवाज आहे आमचा. बँकेचे हप्ते चालू आहे त्याचे. पण पवन तू तुझ्या पद्धतीनं पुष्पा उभा केलास
लहानपणी काही नाटका बिटकामध्ये काम केलंयस तू पवन? नाही? पहिली बार आहे सर. पहिली बार हा, अरे, पहिली बारीमध्ये तू असं करायला लागला तर म्हणजे आम्हाला घरीच बसवशील मग तू. असं नाही होणार. घरनं कोण आलंय आज आपल्याकडे इकडे आत्या. त्या आत्यांना पिल्लू बद्दल सांगितलंय की नाही? नाही, तर नको काढू तुम्ही. काय सांगितलं? दाखव. काय? अच्छा हो का, फोन आला? अरे बापरे. नको, तुम्ही स्पीकरवर टाका, पवन बोलेल इकडनंच. हॅलो. ओळखलंस तू मला? हा, ओळखलं ना. माग फोन लावला होता हॉस्टेल इंडिया. हो ना? पण आत्यांना पण बोलवून घेऊया का इकडे, म्हणजे ओळख होऊन जाईल, जे काय ते आपलं पटापट सगळं. आत्या जरा येता का प्लीज तुम्ही? आत्या नमस्कार करते हा. नमस्कार नमस्कार. आत्या मी ना गेल्या वेळी विचारलं होतं पवनला की तो ऑस्ट्रेलियाला येईल का. अहो मला पवन ना खूप आवडतो. हा शो पण ना मी त्याच्याचसाठी बघते. पवनला तुम्ही सांगा ना ऑस्ट्रेलियाला यायला. हवं तर मी आत्यासाठी पण तिकीट पाठवते ना. माझ्यासाठी नको, पवनसाठी बी नको, आमच्या जवळच बरा आहे तो. इथं शो मध्ये ना, शो मध्येच बरा आहे. आत्याला सोडून कधी कुठे काय बाहेर राहिलेलं नाही, नाही. भाऊ, आत्या आणि आजी, बस 3 घर. शेत तुम्ही सुद्धा अर्थात खूप जीव लावलाय त्याच्यावर, खूप प्रेम दिलंय त्याला, म्हणूनच आज तो एवढं मानतो तुम्हाला. आत्या थँक्यू, खूप आभार तुमचे, तुम्ही आला तिकडे आणि आशीर्वाद दिलेत त्याला. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, प्लीज प्लीज बसून घ्या तुम्ही. परश्या, अरे परश्या, अरे आरची आली, आरची. अरे वा वा. ही हाक सर्व प्रेक्षकांपर्यंत सैराट होऊन पोहोचली. आता मुंबई मॅन्शन मधला परशा आणि आर्ची येत आहेत आपल्या प्रेमाची गोष्ट सांगायला. स्वागत करूया विजय आणि अनुश्रीचं. काय बघतोय र? कुठं काय खो खो बघतोय ना. खो खो? मगापासून डोळा वासून बघतोयस की माझ्याकडं? तुला कसं कळालं तुझ्याकडे बघतोय म्हणून? मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. तूच नको बघू. अय, मी बघन नाही तर काय बी करन. मी पण बघेन नाही तर काय पण करीन. तुला आवडत नसेल तर नको बघूस. मी कधी म्हणलं मला नाही आवडत. याड लागलं ग, याड लागलं ग, रंगलं तुझ्यात याड लागलं ग, वास येऊ साथ येई कस्तुरीचा, चाखलं या वार वाड लागलं ग, दिसाचं डोळ्याला लागलं, आस लागली, मनात कळवायला लागलं. आत्याबाई, मी इकडनं नाही का थेट शेतात चालली बघा. एकटीच चालली आहे. चालतंय, येते काय? मला फारच कौतुक आहे त्याचं.
काम होतं जरा. चल. हे समजा दिसतंय ना व? हे आपलं शेत आहे. इकडं ऊसाचं शेत आहे आणि पलीकडे केळीची बाग आहे. आणि तो समोर डोंगर दिसतोय का? तिथं आपली लय जमीन आहे. कामाची गाडी नाही तिथं. सगळे वस्तीवर गेलेत जेवाय. असं का बघतोयस? काय नाही. काय नाही मगापासून टक लावून बघतोयस की. मला खरंच वाटलं नव्हतं की तू माझ्या संग इथे येऊन बोलशील. आता त्यात खरं नाही वाटण्यासारखं काय आहे? मी खरंच आली. आई शपथ खरंच वाटतं ना. इकडे ये बघू. आता नाही आता नाही. सटकला का तू? अर्चे मला तू लय आवडतेस. मला बी तू लई आवडतेस. काय? मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंग्लिश मध्ये सांगू? आय लव्ह यू. कसं वाटलं? मजा आली? मजा आली, भरपूर आली. भीती होती आधी थोडी सुरुवातीला? भीती तर वाटणारच की सर. आणि तो ह्यासाठी घाबरला होता कारण त्याचे बाबा समोर बसलेत. हो हो, नमस्कार नमस्कार नमस्कार. तुम्ही सांगा कसं वाटलं तुम्हाला? काय लयच भारी वाटलं आम्हाला. शेम टू शेम वाटलं. सेम टू सेम वाटले? कधी असं वाटलं होतं का आपला विजय असा स्टेजवर येऊन? असं वाटलं नव्हतं, पण 5-6 वर्षा पाठीमाग बोललो होतो की आमची मुलं कुठेतरी अशी स्टेजवर दिसायला पाहिजे. हा. ते माझं स्वप्न पुरं केलं तिने. हो, हो, absolutely. परीक्षकांना विचारूया. अमृता, तू सांग कसा वाटला तुला परफॉर्मन्स? काय आता ज्याच्या नावातच विजय आहे त्याला कुठे पराजय मिळणार आहे? परशा म्हणजे अर्थातच आकाश ठोसरचा पहिला चित्रपट होता आणि त्याच्यामध्ये ते जे एक पहिलं प्रेमाचं एक ऑकवर्डनेस आणि एक सगळं कसं बोलू मी, काय बोलू, ते सगळं ना इतकं इनोसंट वाटत होतं त्या विजयवर. खरंच खूप उत्कृष्ट परफॉर्म केलंस तू. आणि अनुश्री खूप छान साथ दिलीस. आय एम सॉरी पण विजय वर्णानं माझी नजरच हटत नव्हती. परफॉर्मन्स एकदम असा झिंगाट होता आणि मला सगळ्यात दोघांची आवडलेली गोष्ट म्हणजे संपूर्ण स्टेज त्यांनी वापरलं माहिती आणि त्यांना बाकीच्या स्पर्धकांना त्यांच्या मित्रांना सुद्धा त्यांच्या Involve प्रेमामध्ये इन्व्हॉल्व करून घेतलं. अजून एक आउटस्टँडिंग मोमेंट होती म्हणजे ती तिला किक मारता येत नाहीये आणि तो असा धरून आणि त्यात त्यांनी हे दिलं बाईक सुरू झाल्यावर. ते फार छान, खूप कॉन्फिडन्स. क्या बात है. थँक्यू सो मच अनुश्री. थँक्यू विजय. प्लीज. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही असं म्हणतात, पण आपला सावळा कुंभार जिवंतपणे स्वर्गात जाऊन आलाय आणि त्यांनी स्वर्गात काय काय पाहिलं ते तो आता आपल्याला सांगणार सुद्धा आहे. गाढवाचं लग्न या चित्रपटातील अजरामर पात्र सादर करण्यासाठी आपल्या समोर येत आहेत सावळ्याच्या भूमिकेत सुभाष आणि गंगीच्या भूमिकेत ऐश्वर्या. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. राम राम मंडळी. राम 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 मंडळी. राम 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 मंडळी. रंभा, होय रंभा. कारभारी. रंभा, ओ कारभारी. आलात का? हो. चला घरात. अगं रंभा, आपलं गंगे. रंभे. अगं मस्करी केली ग. अगं गंगे, तुझं एकच सवय आहे ना, आलो का चला घरात चला घरात. आखी गावातले लोक म्हणतात कारभारी कारभारी कारभारी. बस झालं. आता मला हे सांगा, इतका दिवस कुठं होता तुम्ही? अरे मी स्वर्गात गेलो होतो, स्वर्गात. आणि तुला माहितीये बुवाची आणि इंद्रेची पर्सनल मीटिंग होती. बुवा आणि इंद्रच्या पर्सनल मीटिंग मध्ये तुमचं काय काम? तुम्ही कशाला तडफडायला गेलेला तिकडं? अगं इंद्रेने 2 युवानाचे तिकीट पाठवले होते. बरोबर आहे. आजकाल प्रत्येक दौऱ्याला जोडीने जातं ना. अगं तेच तर. मग आता बुवा एकटाच. मग मी डोक्यात विचार केला,
की आता तिकीट 2. मग आता गोवा एकटं जाऊन एक तिकीट काय करायचं? गोवा टेन्शन घेऊ नका म्हणलं. मी आहे ना म्हणलं. मी येतो म्हणलं तुमच्या संग. तुम्ही काय टेन्शन घेता? मी येतो म्हणलं तुमची. स्वर्गातल्या अप्सरा माझ्यापेक्षा बी भारी आहेत का? अरे हे अरे हे हिर. ओ अगं तुझ्यासारखा अवतार स्वर्गातच काय एवढ्या पृथ्वी तळावर कुठं अवतार नाही तुझ्यासारखा. मग आता का बाई मला तर खूपच लाज वाटते. इश्श. मला पण लाज वाटते खोटं बोलायची. ओ गप्प बसा. झालं ना तुमचं इंद्रेश बरोबर मीटिंग करून? आता हो. पुढं काय करणार? मी आता इलेक्शनला उभा राहणार. इलेक्शन? आणि तुम्ही मग तुमचं काय काय आपलं? अभ्यास वाचन काय शिक्षण काय? अगं मी आता दुसरीत आहे ना 10 वर्ष काढले तर अजून फेल नाही. आणि तुला माहितीये का नाही मी सकाळ सकाळी उठून रोज स्टँडवर भजे खायला जातो आणि ते पेपर आहे का नाही भजे खाता खाता पूर्ण वाटल्याशिवाय टाकून देतच नाही. देवा 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 त्याला वाचन नाही रिकाम टेकडेपणा म्हणतात की. अगं हे बघ शिक्षण करून माणूस अधिकारी बनू शकतो पण अधिकार हवेण्यासाठी तर त्याला राजकारण खेळावंच लागतं ना. बरोबर बरोबर. मग आता आपली निशाणी काय? तुला सगळं सांगावं लागतं का गंगे? आता आपल्या दोघाला सोडून आपल्या घरात तिसरं कोण आहे? गाढव. मग आपली निशाणी काय? गाढव. ताई माया काय विचार करा पक्का आणि गावाला पाडा शिका. अरे येऊन येऊन येणार कोण? गाढवाशिवाय आहेच का? 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 क्या बात आहे सुभाष ऐश्वर्या. हा परफॉर्मन्स करून तुम्हाला कसं वाटतं? रिक्स लई घ्यावं लागली कसली? म्हणजे शिकण्याची म्हणजे नाही का डोक्यात राहत नाही ना अच्छा माझ्या. हा, तशी ती- रिस्क ती रिक्स लई घ्यावं लागली. हो ती रिस्क घ्यावी लागली. मला वाटलं काय काय करत होतं काय माहित नाही कुठली रिस्क. ना कुठे आपल्या ताई कुठे बसल्या? नमस्कार नमस्कार ताई. नमस्ते. दादांचं बघितलं आता त्यांचा परफॉर्मन्स कसा वाटला? खूप चांगला वाटला. मग आता मला तुम्ही सांगा की दादांच्या आधी मेंटर होत्या गायत्री ताई, आता आहेत ऐश्वर्या ताई, कोण चांगले आहेत? गायत्री दीदी. गाय पण आता हे आता जे त्यांनी केलं ते तर ऐश्वर्या दिदीने शिकवलं. हे पण छान आहे. हे पण छान आहे. ओके अच्छा मग आता ऐश्वर्या ठीक आहे. हो. ओके आता गायत्री नको ना? नको. येस जजेस. सुभाष तुम्ही स्टेज साठी बनला आहात असं मला वाटतं. खूप मजा आली. म्हणजे मला असं वाटतं ना की कधी कधी ना काही शो काही लोकांसाठी बनले जातात. चल भावा सिटीत हा शो तुमच्यासाठी बनला गेला आहे, तुमच्यासाठी लिहिला गेला आहे. येऊन येऊन येणार कोण? सुभाष ऐश्वर्या शिवाय हायच कोण? एवढा कडक परफॉर्मन्स. मला एक स्पेशल रिक्वेस्ट आहे की आमच्या हृदयात साक्षी तर बसलीच आहे. मी आणि गायत्रीनी एक स्पेशल गिफ्ट तयार केलंय साक्षीसाठी. ओके सो आमच्याकडून एक छोटीशी भेट साक्षीसाठी. लक्ष्मीच्या पायात छान पैंजण आहे आणि तू अशीच तिची प्रगती हो, अशीच तू आनंदी राहा, खुश राहा, सुदृढ आरोग्य तुला लाभो हीच देवाचरणी प्रार्थना. महेश महेश महेश
मला लग्न करायचंय महेश. आता माझ्या पिशवीतली रेती संपणार आणि मी बाटलीतून मुक्त होणार. ओळखलत ना? अहो, धडाकेबाज सिनेमातला हा बाटलीतला गंगाराम सगळ्यांना आठवत असेलच. आणि हाच गंगाराम आता लग्नासाठी बायको शोधतोय. पाहूया या गंगारामला बायको मिळते का. स्वागत करूया गंगाराम ब्रो, आपलं गावरान ब्रो रामा आणि सिटी सुंदरी नीताचं. ओ हाय मॅम. हाय सर. हाय. संदीप सर, मला तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. तुमचं लग्न झालंय का? हो. अरे यार, का म्हणून विचारते माहितीये का? कारण मी काड्या लावा सॉरी जोड्या लावा असं एक वधूवर सूचक मंडळ चालवते झालंय तुझं लग्न. आणि मी आजपर्यंत खूप लोकांच्या लावल्यात जोड्या. जोड्या. हो, वा, वा, वा. गंगाराम ये गंगाराम ये गंगाराम ये गंगाराम हे आदलेला गंगारामला कोणी स्थळ देतं का? कोण आहात तुम्ही आणि हे हातात काय आहे? हे कंगारू आहे. हे हा बॉटल आहे ना, कंगारू थोडी आहे. मग दिसतं तर विचारता कशाला? काय काम असेल तर सांगा. बाई तुम्ही लग्न जुळवता ना? हो मी तीच. माझं जुळवून द्या ना. काय लग्न जुळूयात ना, पण मला सांगा तुम्ही आहात कोण, कुठून आला आणि ही अँटीना लावून का फिरताय? ओ बाई अँटिना नका म्हणू. या अँटिनामुळे का काळी अख्खं थिएटर होतं फुल. ते म्हणजे धडाकेबाज. अच्छा, तुम्ही गंगाराम का? हो विसरला नाही मला अजून. अहो, असं कसं विसरणार? मराठी प्रेक्षक तुम्हाला कोणीच कधीच विसरणार नाही. सांगा पाहू, कशाला आलात? ले दिवस झाले या बाटलीच राहून नाही का, ले कंटाळा आला. आता मला लगीन करायचंय. लावूयात ना, लगीन पण लावूया आणि लगीन लावून हनीमून साठी मंगळादेववर देखील पाठवूया. मंगळावर? हो मंगळावर? हो मंगळावर? हो आमच्या काळामध्ये मंगळ असलं तर लग्नच व्हायचं नाही. आता लग्न करून हनीमूनला नाही मंगळावर नको रे बाबा. सर, सगळं जमतं. प्लीज या इथे. मला सांगा, कशी मुलगी हवी तुम्हाला? तामा एखादी मंगळवाली बघ. एखादी मंगळावाली बघ? काय तुम्ही बाजारात कलिंगड घ्यायला आलात? एखादा लालवाला बघ. आपण एखादी डॉक्टर चालेल नको रे बाबा. का? भीती वाटती. कसली? इंजेक्शनची. एखादी घरवाली बघा. घरवाली म्हणजे? अहो ले दिस झालं ह्या बाटलीमध्ये राहून तिला घेऊन कस काय संसार करू. मग एखादी घरवाली बघा, म्हणजे तिचा फ्लॅट असन त्याच्यामध्ये मी जाऊन स्वतः मी येऊन कार्यक्रम करता आपलं. काय कार्यक्रम? हो सॉरी ते नाही, म्हणजे मला संसार करता येईल. अच्छा, मला काहीतरी भलतंच वाटतं. ओके, बघूया आपण एखादी घरवाली. तुमचं लग्न झालंय? नो आय एम सिंगल. अहो ते नाही हो. तुमचं लग्न झालंय का? तेच सांगते, नाही झालंय. हो का? तुमचं घर आहे? आय हॅव अ 3 BHK. मी खूप मेहनतीने घेतलंय EMI वर. हो ते नाही हो. तुमचं घर आहे का? घर तेच सांगते, आहे माझं घर. तुझं घर आहे? हो. करा माझ्याशी लग्न. ए काय बोलताय? करा माझ्याशी लग्न. नाही. आता नाही सोडत. ए सोड मला. आता नाही सोडत. ए सोड. ज्याची आसन शक्ती अपूर्वक तोच खरा धडाकेबाज. चल गंगूची गंगू बाबा लगी. येस अमृता. रामा, नीता, एकतर तुमची टॉम अँड जेरीची जोडी मला खूप आवडते. मी पाहून आहे की तुम्ही कसे कचा भांडता आणि कसा हा अजिबात तुझं ऐकत नाही. पण मला असं वाटतं की हा परफॉर्मन्स असा वाटत होता की त्यांनी तुझं थोडंसं ऐकलंय आणि मग त्यांनी स्वतःच केलंय. सो मला आवडला हा परफॉर्मन्स. अजून छान झाला असता का? तर हो डेफिनेटली. म्हणून रामा, जरा लेका ऐक ना तिचं, थोडस का होईना ऐक ना तिचं. तुझ्यात ना पोटेन्शियल म्हणजे
आहे तुझ्यात एक काहीतरी जबरदस्त आहे. फक्त तू ते म्हणतात ना की लक्ष्मीचा पायगुण पाहिजे आपल्या आयुष्यात. हो. आता अर्थातच तू माझं काही ऐकणार नाहीयेस फार, पण मला सांग रे रामा, असं काय आवडत नाही तुला नीता मॅम मध्ये? तापून जाते माझ्यावरती, मला आवडत नाही. मग दर 2 सेकंदाला तू तापून जातोस. तापून गेलं म्हणजे ते राग बी शांत होऊन जातो मला. मग नीता कसं हँडल करतेस तू याला? इकडून मी जेव्हा पण बाहेर निघेल मला मेंटल हॉस्पिटलला पहिले भरती व्हायला लागणार आहे. फर्स्ट डे. आता दे उत्तर. आता तिला येडा करूनच सोडून मी. जी भूमिका आहे ती त्याचं दडपण न घेता त्याने बिनधास्तपणे परफॉर्म केला. थोडासा चुकला हुकला, पण तुझं टायमिंग कमाल आहे. एकदा ते इंजेक्शनचं वन्स मोर झालं पाहिजे. एखादी डॉक्टर चालेल का? नको नको नको. का? खूप भीती वाटते इंजेक्शनची. इंजेक्शनची इंजेक्शनची. घरनं कोण आलंय रामा? पप्पा आले ना. सगळ्यात जास्ती मानाचा मुजरा करू या जिला का ज्यांनी आमच्या मुलांना या मुंबईमध्ये आणलं. आमच्या लेकरांना या टेजवर धावलं, याच्यापेक्षा अभिमान कुठत नाही. लढू नका पप्पा. अरे अभिमानाचे अश्रू येत. पूर्वी मला माझ्या नावाने त्याला ओळखत होते, पण आज एक कौतुक असं वाटतं याची मराठी टाकीमुळे का आज लोक मला रामामुळे ओळखतात. वाह, क्या बात आहे रामा. माझ्या पप्पामुळे मला हे सगळं भेटलं, सगळं बघायला. माझ्याकडे नसतं काय, माझ्या पप्पामुळे मला कला आली. म्हणजे एवढं कोणी हे करत नाही का बरं. मी जे काय आहे माझ्या पप्पामुळे मी. आणि माझ्या पप्पाचे मी पाय धुवायचे, मला पूजा करायची माझ्या पप्पाची. गुरु माझा गणागोत, गुरु हीच माऊली. गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली. गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली. भक्त तुझा गुरुदेवा पुरता अटला. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. सदानंदाचा खंडेराव